श्यामची आई ही साने गुरुजी यांनी लिहिलेली अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा आहे. ही कथा आई मुलांच्या पवित्र नात्यावर आधारित आहे. श्याम हा गरीब घरातील मुलगा असतो. त्याची आई खूप साधी, प्रेमळ, कष्टाळू आणि संस्कारी असते. ती आई श्यामला नेहमी चांगले संस्कार देते. प्रामाणिकपणा, सत्य बोलणे, इतरांची मदत करणे आणि कष्टाचे महत्त्व समजावते. गरिबी असूनही ती श्यामला कधीच तक्रार करू देत नाही. प्रेमाने आणि समजुतीने ती त्याचे पालनपोषण करते. श्याम शाळेत जातो, मित्रांमध्ये मिसळतो, पण आईने दिलेले संस्कार तो कधीच विसरत नाही. आईचे प्रेम, त्याग आणि शिकवण श्यामच्या आयुष्याला एक नवी दिशा देते. मोठा झाल्यावरही श्यामच्या मनात आईची आठवण आणि तिची शिकवण कायम राहते. ही कथा आपल्याला आईच्या त्यागाचे, प्रेमाचे आणि संस्कारांचे महत्त्व शिकवते. आई म्हणजे देवाचेच रूप हे या कथेतून सुंदरपणे उमटते. त्यातील एक सुंदर कथा. श्याम लहानपणी खूप गरीब होता. त्याचं घर लहानसं, पण आईचं मन फार मोठं होतं. ती रोज पहाटे उठून काम करत असे आणि श्यामला प्रेमाने शाळेत पाठवत असे. एकदा श्याम शाळेतून खूप उदास होऊन घरी आला. आईने विचारलं, "काय झालं रे बाळा?" श्याम म्हणाला, "आई, आज शिक्षकांनी पुस्तक आणायला सांगितलं आहे, पण आपल्याकडे पैसे नाहीत, म्हणून मी उद्या शाळेत जाऊ शकणार नाही." आई काहीच बोलली नाही. ती शांतपणे आत गेली. रात्री श्याम झोपला, पण आई मात्र झोपली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी श्यामच्या हातात नवीन पुस्तक होतं. श्यामनं आश्चर्याने विचारलं, "आई, हे पुस्तक कुठून आलं?" आई हसली आणि म्हणाली, "बाळा, आईकडे मार्ग असतो." श्यामला नंतर कळालं, आईने आपली जुनं पैंजण विकले होते, फक्त श्यामचं शिक्षण थांबू नये म्हणून. श्यामच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "आई, मी मोठा होऊन तुला खूप सुख देईल." आई प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाली, "बाळा, तू चांगला माणूस झालास तर तेच माझं खरं सुख आहे." त्या दिवशी श्यामला समजलं, आईचं प्रेम कधीही स्वतःसाठी नसतं. ते नेहमी मुलांच्या भविष्याकरता असतं. आईचे संस्कार आणि त्याग मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देतात. आई स्वतः कमी होते, पण मुलांचं स्वप्न मोठं करते.